वेलकम बॅक फ्युचर इंजिनियर्स. सो आज आपण डिस्कस करणार आहोत की तुम्ही एवढ्या दिवस जी आपली ॲडमिशन प्रोसेस लांबणार आहे तेवढ्या वेळ तुम्ही काय करायला पाहिजे काय नाही हे आज आपण डिस्कस करू. ओके. सो युजर्स अकॅडमीचं इंट्रोडक्शन पाहिल्यानंतर आपण आज डिस्कस करू की सर्वात पहिले काय करायला पाहिजे. तुम्ही तुमचे डॉक्युमेंट रेडी ठेवले पाहिजे. डॉक्युमेंट्स पूर्ण रेडी ठेवा. त्यांची सॉफ्ट कॉपी त्यांची एक्स्ट्रा हार्ड कॉपीसुद्धा काढून ठेवा. तुम्हाला कधीही त्या लागू शकता. वाटलं तर ड्रायव्हर सेव्ह करून ठेवा सो दॅट तुम्ही फ्युचरमध्ये येणारे ज्या काही इश्यूज आहेत ते तुम्ही आत्ताच रिझॉल्व्ह करून ठेवाल. ठीक आहे. नंतर तुम्ही आणखीन काय करू शकता. ॲज अ स्टुडंट तुम्ही आता प्रत्येक कॉलेजचे कट ऑफ आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर बघितले असेल. आपण डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करून ठेवली आहे त्याची पूर्ण ड्राईव्ह. ओके. तर सगळे कट ऑफ पाहिल्यानंतर तुम्ही आता त्या कॉलेजमधल्या प्लेसमेंट कशा आहे, कॉलेजचं फी स्ट्रक्चर कसं आहे. ओके. आपण फायनान्शियली सुद्धा त्यासाठी रेडी राहिलं पाहिजे. ओके. नंतर त्या कॉलेजची लोकेशन कधी आहे, त्याच्या आजूबाजूला कॅन्टीन, एक्स्ट्रा हॉटेल्स किंवा एक्स्ट्रा पेजेस कसे आहेत ते पण आपण ऑब्झर्व केलं पाहिजे. आणि त्यासोबतच बाकी जे काही तुमचं कॅम्पस आहे, कॅम्पसमधले हॉस्टेल, कॅम्पसमधलं सराउंडिंग, तिथलं नेचर कसं आहे, ते तुम्हाला सूट होतं आहे का नाही हे देखील तुम्ही बघितलं पाहिजे. आणि त्यासोबतच तुमची फॅकल्टी आणि तुमची ॲल्युमिनाय जे तुमच्या एज्युकेशनसाठी सपोर्ट करणार आहे, तुम्हाला नॉलेज देणार आहे ते कसे आहे ते पण तुम्ही ऑब्झर्व केलं पाहिजे. तसंच आणखीन एक काय महत्त्वाचा पार्ट आहे, तुम्हाला ब्रांच जी सिलेक्ट करायची आहे ती ब्रांचमध्ये त्या कॉलेजसाठी काय अपॉर्च्युनिटीज आहे काय नाही ते सुद्धा तुम्ही ऑब्झर्व केलं पाहिजे. कारण काय होतं, तुम्ही ज्या ब्रांचसाठी ॲडमिशन घेत आहे तिथं त्याला डिमांड आहे का, त्या कॉलेजमध्ये तेवढी प्लेसमेंट आहे का नाही हे देखील तुम्हाला ऑब्झर्व करणं गरजेचं असतं. बरोबर. त्यानंतर आता तुम्ही फ्री टाईम असेल तुमच्याकडे हे सगळे कॉलेज वगैरे बघायला, जर तुम्ही टेक्निकली इफिशियंटली टाईम यूज केला तर 2 तास मॅक्स लागेल पर डे म्हणतोय बरं का. मग त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता, जर फॉर एक्झाम्पल आता मी इलेक्ट्रॉनिक्स किंवा एखादा टेक स्टुडंट आहे तर तो काय करेल सी किंवा मग तुम्हाला सिम्पल लँग्वेज शिकायची असेल थोडी तर पायथन, कोणी C++ ऑर ॲटलिस्ट कोणती तरी एक प्रोग्रॅमिंग लँग्वेज नक्कीच शिकली पाहिजे. ठीक आहे. तसंच जे इलेक्ट्रिकलचे स्टुडंट असाल ते ESP32, STM32, आपला ऑर्डिनो हे सगळे जे मायक्रो कंट्रोलर्स आहे हे कसे यूज करायचे, काय यूज करायचे, त्यांचं फंक्शन्स काय, किंवा ॲटलिस्ट थोडं पेमेंट थोडे आपले कॅश जमा करून एखादा बोर्ड घेऊन ॲक्च्युअली रन करून बघितला एखादा प्रोजेक्ट तरी खूप फायदा होईल. आणि IT स्टुडंटसाठी मी जास्ती काही लिहित नाही. तुमचा जो सिलेबस आहे तोच तुम्ही रिवाईज करू शकता किंवा गिटहब या सगळ्या काय गोष्टी आहे यासुद्धा तुम्ही आणखीन रिसर्च करू शकता. आणि हे झाल्यानंतर आणखीन एक तुम्ही काय करू शकता, तुम्ही आपल्या ॲपवरती M3 म्हणजेच काय इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्सचे फ्री डेमो क्लासेस देखील बघू शकता. ओके. हे 4 काम जे या फ्री टाईममध्ये करेल त्याचा टाईम नक्की इफिशियंटली यूज होईल असं मी म्हणू शकतो. थँक्यू.